नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण बघणार आहोत फी स्ट्रक्चर ऑफ प्रायव्हेट MBBS कॉलेज. म्हणजे प्रायव्हेट MBBS कॉलेजची फी किती असेल. यातलं पहिलं कॉलेज घेतलं आपण KG सोमय्या मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, सायन, मुंबई. ही सगळी फी आहे ती ओपनसाठी आहे. ट्युशन फी आहे 10,90,909 म्हणजे 10,90,990. डेव्हलपमेंट फी आहे 1,09,091. टोटल फी आहे 12 लाख, म्हणजे 1 वर्षाची फी 12 लाख रुपये आहे. अशी 4.5 वर्ष फी भरायची आहे. याच्यामध्ये हॉस्टेल फी नाही, मेस फी नाही, फक्त ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी. असे 12 लाख जर वर्षाला जर पकडले तर 4.5 वर्षामध्ये अंदाजे 54 लाख एवढी फी भरावी लागते, की ज्याच्यामध्ये मेस फी नाही आणि हॉस्टेल फी नाही. आता दुसरं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेरूळ, मुंबई. याची ट्युशन फी आहे 8,16,363. डेव्हलपमेंट फी आहे 81,637. टोटल फी आहे 8,98,000, म्हणजे वर्षाला जवळपास 9 लाख. जर 4.5 वर्षाची जर फी बघितली तर ती जवळपास 40 लाख ते 41 लाख याच्यामध्ये जाते. याच्यामध्ये मेस फी नाही, हॉस्टेल फी नाही. तिसरं MBBSचं प्रायव्हेट कॉलेज आहे मायमर मेडिकल कॉलेज, तळेगाव, दाभाडे, पुणे. यांची ट्युशन फी आहे 10,04,444. डेव्हलपमेंट फी आहे 1,25,556. टोटल जी फी आहे ती 11,30,000 वर्षाची फी आहे. 4.5 वर्षाची फी जवळपास 51-52 लाख रुपये जाते. फक्त ही ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी असेल. हॉस्टेल, मेसचा बाकी खर्च वेगळा असेल. पुढचं MBBSचं प्रायव्हेट कॉलेज आहे पवार मेडिकल अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर, नाशिक. ट्युशन फी आहे 9,77,778. डेव्हलपमेंट फी आहे 1,22,222. टोटल फी आहे 11 लाख रुपये. ही एका वर्षाची आहे. मग 4.5 वर्षाची अंदाजे 50 लाख रुपये फी असेल. बाकी हॉस्टेल, मेस आणि बाकी खर्च हा वेगळा. पुढचं प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे ACPM मेडिकल कॉलेज, धुळे. ट्युशन फी आहे 7,39,286. डेव्हलपमेंट फी आहे 88,714. टोटल फी असेल 8,28,000 वर्षाची फी असेल. 4.5 वर्षाचा जर हिशोब केला तर टोटल फी 37 लाखावर जाते. बाकी हॉस्टेल खर्च, मेस खर्च हा वेगळा असेल. पुढचं प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे NKP साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, नागपूर. ट्युशन फी आहे 11,62,665. डेव्हलपमेंट फी आहे 1,45,335. टोटल फी वर्षाची होते 13,08,000. 4.5 वर्षाचा जर हिशोब केला तर जवळपास 58 लाख ते 59 लाख एवढी फी जाते. बाकी हॉस्टेल फी, मेस फी या वेगळ्या फी असतील. पुढचं प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती. ट्युशन फी असेल 9,80,000. डेव्हलपमेंट फी असेल 98,000. टोटल फी आहे 10,78,000 एका वर्षाला. मग 4.5 वर्षाला अंदाजे फी असेल 48 लाख ते 49 लाख. याच्यामध्ये ट्युशन फी नाही, मेस फी नाही. 8वं कॉलेज आहे MIMSR मेडिकल कॉलेज, लातूर. ट्युशन फी आहे 7,65,217. डेव्हलपमेंट फी आहे 1,14,783. टोटल फी असेल 8,80,000 वर्षाला. मग 4.5 वर्षाची फी अंदाजे होईल 39 लाख, ज्याच्यामध्ये मेस फी नाही, हॉस्टेल फी नाही. पुढचं कॉलेज आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर. ट्युशन फी असेल 10,56,769. डेव्हलपमेंट फी असेल 1,53,231. टोटल फी आहे 12,10,000, म्हणजे एका वर्षाला लागतील 12,10,000 रुपये. म्हणजे 4.5 वर्षाला फी भरावी लागेल जवळपास 54 लाख ते 55 लाख. याच्या व्यतिरिक्त हॉस्टेल फी वेगळी असेल, मेस फी वेगळी असेल. आणि याच्यानंतर प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, नार्हे, पुणे. ट्युशन फी असेल 12,36,956. डेव्हलपमेंट फी असेल 1,85,544. टोटल फी होते 14,22,500 वर्षाची फी. म्हणजे 4.5 वर्षाची फी अंदाजे होते 64 लाख रुपये. याच्यामध्ये हॉस्टेल फी नाही, मेस फी नाही. अशी आहे ही प्रायव्हेट MBBS कॉलेजची फी.
आणि यावर्षी नीटला मार्क कमी असल्यामुळे यावेळचा कट ऑफ अंदाजे 460 ते 490च्या मध्ये असेल. मग ॲप्रॉक्सिमेट ज्यांना 460 ते 490च्या मध्ये मार्क असतील त्यांना प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. हे मार्क कमी जास्त होऊ शकतात, पण याच्यामध्ये जास्त फरक पडणार नाही. आणि ही फीसुद्धा कमी जास्त असू शकते. फीसुद्धा काही प्रमाणामध्ये बदलू शकते. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू आपण असाच एक व्हिडिओ घेऊन.